आजपासून 2500 वर्षाआधी म्हणजे इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये एक राजा ज्याच्याकडे भरपूर संपत्ती, ज्याच्याकडे मोठा भूभाग, ज्याच्या मोठ्या भूभागाचा जो मालक, त्याच्याकडे दास दासी आणि त्याच्या घरी एक सुंदरसा राजकुमाराकरिता 3 ऋतूमध्ये वेगवेगळे महल, म्हणजे 3 ऋतूमध्ये राहण्याकरिता वेगवेगळे महल. त्या राजकुमाराचं योग्य त्या वयामध्ये लग्न करण्यात आलं. राजकुमाराला सुंदर मुलगी मागून देण्यात आली. त्यानंतर त्या राज्यामध्ये पुन्हा एक बाळ जन्माला आला आणि असं सर्व ऐशो आरामाचं वैभव असलेला तो राजकुमार आणि त्या राजकुमाराने एकदा या जगाचं दुःख निवारण करण्याकरिता स्वतःचं राजपाट सोडलं आणि त्या दुःख निवारणाकरिता तो निघून गेला. मित्र, 6 वर्षाचा कठीण तप केल्यानंतर त्याला बुद्धगया या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली आणि या जगामध्ये प्रत्येक माणसाच्या आंतरिक कलह असो की जागतिक कलह असो, तो सोडवण्याची क्षमता ज्यांच्या विचारामध्ये होती असा तो सिद्धार्थ गौतम, महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बनला. मित्रो, जो सर्व तंटे सोडवू शकतो, आज ज्या ठिकाणी तंटे सोडवण्याचा शोध लागला, आज त्याच ठिकाणी मोठा वाद सुरू आहे. नमस्कार, तुम्ही आहात माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे डिटॉक, आणि तुम्हा सर्वांचे डिटॉक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. भगवान बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीनंतर इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये सम्राट अशोकांनी बुद्धगया या ठिकाणी महाबोधी महाविहाराचे निर्माण केले. मित्र, तुम्हाला माहितीच आहे, आपल्या देशामध्ये पुन्हा प्रतिक्रांती झाली, खूपदा प्रतिक्रांती झाली आणि प्रतिक्रांतीमध्ये त्या बोधिजमचं, त्या बौद्ध धम्माचं आणि ज्या सम्राट अशोकांनी आणि अनेक राजांनी अनेक ठिकाणी बांधलेले ज्या विहार होते त्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली. तर त्यामध्येच बुद्ध विहाराची अनेकदा नासधूस झाली आणि त्या ठिकाणी त्या काळचं जे वैदिक वर्चस्व होतं, म्हणजे आजचं ज्याला समजा दुसरं रूप म्हणजे हिंदू धर्म म्हटल्या जाते, तर जे वैदिक वर्चस्व होतं त्याचं वैदिक वर्चस्व त्या ठिकाणी स्थापन झालं. आणि मित्र, त्या ठिकाणी विज्ञानवादी धम्म सोडून अंधश्रद्धेकडे वाटचाल करणारा, म्हणजे जसं एखाद्याच्या मैतानंतर त्याचं अंत्यविधीचं कार्यक्रम किंवा त्याचं श्राद्ध करणं, असं तेथे असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या ज्या मुद्रेतल्या मूर्त्या होत्या महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांच्या, त्या मूर्त्यांना तेथे कोणत्या तरी देवाचे वेगवेगळे नावं देण्यात आले. भगवान बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीनंतर इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये सम्राट अशोकांनी बुद्धगया या ठिकाणी महाबोधी महाविहाराचे निर्माण केले. मित्र, तुम्हाला माहितीच आहे, आपल्या देशामध्ये पुन्हा प्रतिक्रांती झाली, खूपदा प्रतिक्रांती झाली आणि प्रतिक्रांतीमध्ये त्या बोधिजमचं, त्या बौद्ध धम्माचं आणि ज्या सम्राट अशोकांनी आणि अनेक राजांनी अनेक ठिकाणी बांधलेले ज्या विहार होते त्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली. तर त्यामध्येच बुद्ध विहाराची अनेकदा नासधूस झाली आणि त्या ठिकाणी तर जे वैदिक वर्चस्व होतं त्याचं वैदिक वर्चस्व त्या ठिकाणी स्थापन झालं. आणि मित्र, त्या ठिकाणी विज्ञानवादी धम्म सोडून अंधश्रद्धेकडे वाटचाल करणारा, म्हणजे जसं एखाद्याच्या मैतानंतर त्याचं अंत्यविधीचं कार्यक्रम किंवा त्याचं श्राद्ध करणं, असं तेथे असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या ज्या मुद्रेतल्या मूर्त्या होत्या महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांच्या, त्या मूर्त्यांना तेथे कोणत्या तरी देवाचे वेगवेगळे नावं देण्यात आले. त्या ठिकाणी गैर बुद्धिस्ट परंपरा सुरू करण्यात आल्या. मित्र, हा संघर्ष खूप वेळ चालू राहिला आणि यामध्येच असे अनेकदा, याच्या आधी अनेकदा तेथे आंदोलनं झाली. मित्र, मग आपण आंदोलनाचा भाग थोडा नंतर पाहू. मग त्यामध्ये
की नेमकं आता काय विषय आहे, तर विषय असा आहे की त्या ठिकाणी कायदा बनला BTMC. भारताच्या स्वातंत्र्याचा काळ संपला, भारत स्वातंत्र्य झालं. भारत स्वातंत्र्यानंतर भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या मेहनतीने तयार केलेलं संविधान दिलं आणि त्याच काळामध्ये 1949 याच वर्षी BTMC ऍक्ट बनला, बुद्धिस्ट टेम्पल मॅनेजमेंट ऍक्ट. आणि तो कायदा याच्यासाठी बनला का ते बुद्धिस्ट ठिकाण असून ते महाबोधी महाविहार असूनही त्या ठिकाणी वर्चस्व होतं महंतांचं, म्हणजे वैदिक चालीरीती किंवा वैदिक धर्माचं पालन करणाऱ्या महंतांचं वर्चस्व होतं आणि म्हणून तिथे ऍक्ट बनला. आणि त्याच्यामध्ये बुद्धिस्ट लोकांची संख्या 4, वैदिक लोकांची संख्या 4, ज्याला आज हिंदू म्हणतो आपण. आणि त्यामध्ये ठरवण्यात आलं की बुद्धगया या ठिकाणी जे जिल्हाधिकारी राहणार आहे ते जिल्हाधिकारी हिंदू राहील. म्हणजे संख्या झाली 5 आणि 4 9. मित्र हो, प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी जेव्हाही कोणते पाहुणे यायचे तर महत्व दिल्या जायचं, तर त्या हिंदू पाहुण्यांना महत्व दिलं जायचं. या लोकांचं महत्व हळूहळू त्या ठिकाणून कमी होऊ लागलं. फॉलोअर्स, बुद्ध धर्माचे फॉलोअर्स तिथं जाऊन भेटी द्यायचे. ते आदर्श होते बुद्धिस्ट लोकांसाठी, महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध. ज्यांचे आदर्श आहे त्यांच्याकडे व्यवस्थापन नाही आणि जे त्यांना आदर्श मानत नाही त्यांच्याकडे तेथील व्यवस्थापन होतो. मित्र हो, कायदा बनला, पण त्या कायद्यामध्येही तुम्हाला दिसेल की षडयंत्रच आहे. कारण आपल्या भारत देशामध्ये कुठेही महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांच्या विचाराला समर्पक एखादी वस्तू जर बनली, समर्पण करणारी एखादी वस्तू बनली, म्हणजे बांधकाम जर झालं तर त्या बांधकामाला विहार म्हणून संबोधल्या जाते. अनेक ठिकाणी अनेकदा विहार म्हणून संबोधल्या जाते. तुम्ही अनेक विहारांचे नाव ऐकलं असेल, पण त्यांना मंदिर म्हणून कुठेही संबोधल्या जात नाही. मित्र, कायद्यामध्येच टेम्पल म्हणून लिहिलं आहे. म्हणजे जेव्हा कायदा बनला तेव्हाच त्याला षडयंत्रामध्ये टाकलं. आणि मित्र, विषय असा झाला की भारतामध्ये कोणत्याही ठिकाणी समजा जर बुद्धिस्ट विचारधारेचं जर कोणतेही बांधकाम झालं तर त्याला विहार म्हटले जाते. आणि विहाराचा अर्थ वेगळा असतो आणि मंदिराचा अर्थ वेगळा असतो. विहार म्हणजे ज्या ठिकाणी आपण अभ्यास करू शकतो आणि ध्यान करू शकतो त्याला विहार म्हटले जाते. आणि मंदिरमध्ये ज्या ठिकाणी पूजापाठ केल्या जाते, भक्ती केल्या जाते आणि देवाला काहीतरी वरदान मागितल्या जाते किंवा काहीतरी वर मागितल्या जाते, ते असते मंदिर. तर मित्र, मंदिर नावाची संकल्पना जवळजवळ बुद्धिझम मध्ये कुठेही दिसत नाही. आणि त्या कायद्यामध्ये मंदिर म्हणजे टेम्पल म्हणजेच मंदिर मॅनेजमेंट ऍक्ट लिहिलं, त्याला टेम्पल मॅनेजमेंट ऍक्ट. हा एक षडयंत्र मित्र. तर 1949चा जो कायदा होता त्याच्या विरोधामध्ये आंदोलन. तर मित्र, आता आंदोलनाचा विषय निघाला तर याच्या आधी 1949च्या आधी काय झालं, आंदोलन कोणते झाले, तर आंदोलनामध्ये एक दिसते की अनागारी धम्मपाल म्हणून एक मोठे बुद्ध भिक्षू होते आणि त्यांनी एक मोठं आंदोलन उभं केलं. एवढं मोठं आंदोलन केलं की ते चळवळ त्या काळामध्ये 1949च्या आधीच्या काळामध्ये ती चळवळ पूर्ण जगभर उभी झाली होती. जे बुद्धिझमचे फॉलोअर्स होते तिथपर्यंत ती चळवळ जगभर जाऊन पोहोचली होती. आणि मित्र, त्याच आंदोलनाचा परिणाम किंवा त्याच्यानंतर होणाऱ्या छोट्या मोठ्या आंदोलनाचा परिणाम म्हणून 1949चा कायदा करण्यात आला. पण त्यानंतर कायद्यामध्ये जिसकी सत्ता उसका कायदा, आणि तीच गोष्ट झाली की आज 1949 मध्ये खरंच मनुवाद्यांची सत्ता होती आणि त्यांचाच कायदा बनला. आणि त्यांनी बरोबर तुम्हाला दिसतच आहे की कायदा त्यांनी 5-4चा बनवला. म्हणजे सगळं प्रकारचं व्यवस्थापनामध्ये वर्चस्व त्या लोकांचं होतं. आणि मग काय झालं की या सगळ्या गोष्टीकरिता 1992 मध्ये एक पुन्हा आंदोलन झालं. आणि ते आंदोलन एवढं मोठं होतं की त्यामध्ये 3 लक्ष भिक्खू जुडले आणि 3 लक्ष भिक्खूंनी म्हटलं की आम्हाला हा कायदा निरस्त करून द्या, रद्द करून द्या आणि सगळं मॅनेजमेंट आमच्या बुद्धिस्ट लोकांकडे द्या. याच्यासाठी द्या की आम्हाला इथे बुद्धिस्ट परंपरा पाहिजे, येथे आम्हाला बुद्धिस्ट विचार पाहिजे आणि येथे आम्हाला जे आपण गर्वानं सांगतो
की हा बुद्धाचा देश आहे. तर मंदिरामध्ये ज्या महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांच्या ज्या मूर्ती आहेत किंवा वेगवेगळ्या मुद्रेमधल्या ज्या मूर्ती आहेत त्यांना हिंदूंचे देवता आहेत असं म्हटले जाते. त्यानंतर तेथे जे बुद्धिझमची जे शिकवण आहे त्या शिकवणच्या व्यतिरिक्त तेथे वैदिक शिकवण किंवा हिंदू परंपरेच्या शिकवणीचा अवलंब केला जाते. तर मित्र, हा सर्वात मोठा प्रश्न हा येतो की त्या व्यक्तीचा तो कोणी वैदिक म्हणजे पोथी पुराणामध्ये जन्म झालेला व्यक्ती नसून तो त्या व्यक्तीचा आपल्या देशामध्ये जेव्हा अखंड भारत होता तेव्हा आपल्या देशामध्ये त्या व्यक्तीचा जन्म झाला. त्याने 6 वर्षाचा तप केला आणि तो प्रत्यक्ष घडून गेला. त्या व्यक्तीसोबत आपल्या देशात आज षड्यंत्र सुरू आहे. त्या वैदिक ज्या विधा आहेत त्यांचं पुन्हा पुन्हा इथं म्हणजे पालन केल्या जाते किंवा त्याचं अनुसरण केल्या जाते, तसं परंपरा राबवल्या जाते. याबाबत अनेक भिक्खूंनी आणि जे बुद्धिस्ट फॉलोअर्स आहेत यांनी अनेक दाखले दिले. यांनी अनेकदा माहिती दिली की या बुद्धिझमच्या व्यतिरिक्त विनाकारांच्या गोष्टी इथं केल्या जातात. यांचे अनेकदा त्यांनी दाखले दिले. त्याबाबत त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. मित्र, या सर्व गोष्टी सर्वसाधारणपणे व्हायला पाहिजे होत्या. निमूटपणे ते महाबोधी महाविहार मुक्त करायला पाहिजे होतं. ह्या गोष्टी झाल्या नाही. म्हणून 12 फरवरीला एक मोठे आंदोलन उभे करण्यात आले आणि 12 फरवरीला मोठ्या आंदोलनामध्ये ते भिक्खू लोक आणि जे बोधिझमचे अनुयायी आहेत या लोकांनी उपोषणाला सुरुवात केली आणि 27 फरवरीला पोलिसांनी त्यांना बळजबरीने त्या आवाराच्या बाहेर काढले. आणि त्यामुळे काय झालं, देशामध्ये दोन गोष्टी झाल्या की ज्यांनी बाहेर काढलं त्यांच्याविषयी लोकांच्या मनामध्ये तीव्र प्रतिक्रिया निर्माण झाली आणि जे लोक आपल्या खऱ्या मागणीकरिता उभे होते त्यांच्याविषयी लोकांमध्ये सहानुभूती तयार झाली. आणि हे सगळे सहानुभूती तयार झाल्यानंतर मार्च महिन्यामध्ये हे आंदोलन जवळ देशभर पोहोचलं. त्यामध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे मुंबईमध्ये आंदोलन उभं झालं, मैसूरमध्ये आंदोलन उभं झालं, लडाखमध्ये उभं झालं. म्हणजे देशातील प्रमुख ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभं झालं. या गोष्टीचं म्हणजे समोर आणखी पूर्ण दुसरं पाऊल असं झालं की मित्रहो, 18 आणि 19 तारखेला एक मोठं आंदोलन बोधगया या ठिकाणी झालं. आणि मग यामध्ये हळूहळू अनेक संस्था आणि काही राजकीय पक्ष जुळत गेले. जसे संस्थांचे जर नाव म्हटलं तर ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम, बौद्ध सोसायटी ऑफ इंडिया. त्यानंतर राजकीय दल म्हटलं तर वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया, नॅशनल. त्यानंतर संस्था जर जुळल्या समजा कोणत्या तर नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बुद्धिस्ट ऑफ इंडिया, लडाख बुद्धिस्ट असोसिएशन, अरुणाचल प्रदेश भिक्खू संघ, भारतीय बौद्ध महासभा. आणि मग भारतापुरती ही गोष्ट मर्यादित राहिली नाही, तर ही गोष्ट जाऊन पोहोचली आंतरराष्ट्रीय पातळीवर. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर 500हून अधिक संस्था जुळल्या या आंदोलनाला. म्हणजे भारतातल्या बुद्धिस्ट लोकांची मागणी आहे की याचं व्यवस्थापन आणि इथे ज्या चालीरीती होतात त्या सर्व बुद्धिस्ट झाल्या पाहिजे आणि व्यवस्थापन त्याकरिता आम्हाला व्यवस्थापन दिल्या पाहिजे. बोधिझमचा विचाराचा प्रचार प्रसार झाला पाहिजे याकरिता आम्हाला द्या. विज्ञानवादी धम्माचा प्रचार प्रसार झाला पाहिजे म्हणून आमच्याकडे तुम्ही मॅनेजमेंट द्या. पण ही गोष्ट भारतातल्या बुद्धिस्ट लोकांना समजली. ही गोष्ट देशातल्या मोठ्या आंतरराष्ट्रीय 500 संस्थांना समजली. आणि त्यामध्ये 500 संस्थांमध्ये जे देश आहेत त्या देशांची नावं आहेत श्रीलंका, थायलंड, लाओस, कंबोडिया, कोरिया, जपान, कॅनडा, अमेरिका आणि मंगोलिया. आणि येथील जे मोठे बुद्धिस्ट समुदाय आहेत ते आणि त्यामध्ये बुद्धिस्ट समुदायासोबतच ज्या काम करणाऱ्या संस्था आहेत 500वरून अधिक त्या सुद्धा जुळल्या. मित्रांनो, हे किती मोठी गोष्ट आहे की हे आंदोलन किती मोठ्या पातळीवर सुरू आहे. मग भारतामध्ये आणखी एक मोठा समुदाय आहे आणि तो एक समुदाय येतो महाराष्ट्रामधून. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा बुद्ध धम्माची दीक्षा घेतली तेव्हा त्यांच्यासोबत लाखोच्या संख्येने जे लोक बुद्धिस्ट बनले होते किंवा धम्माची ज्या लोकांनी दीक्षा घेतली होती ते लोक मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये जुळले. त्यांनी
किंवा भारतातल्या अनेक लोकांनी या आंदोलनाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेंड चालवला आणि आज हे आंदोलन तळागाळातल्या खेड्यापाड्यातल्या आणि देशाविदेशातल्या पातळीवर जाऊन पोहोचलेलं आहे की बौद्ध धम्माचा प्रसार प्रचार आणि तेथे ज्या चालीरीती परंपरा आहे ह्या धम्माच्या नियमानुसार व्हाव्या, ह्या विज्ञानवादी धम्माच्या नियमानुसार व्हाव्या, या गोष्टीकरिता आज लढा सुरू आहे. तर आंदोलनामध्ये काय सुरू आहे मित्र? आंदोलनामध्ये एकदम सोपं की उपोषण केल्या जाते, शांत निदर्शने दिल्या जातात, घोषणाबाजी केल्या जाते, जनजागृती मोहीम आणि ह्या रॅल्या सर्व पूर्ण देशामध्ये सुरू आहे. आपल्या सर्वांनाही माहीत आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. जे योग्य जी मागणी आहे ती योग्य मागणी मोठ्या प्रमाणात भारतभर आणि जगभर सुरू आहे. अनेक जगांचा पाठिंबा आहे. मग यावेळेस जे समितीचे बुद्धिस्ट लोकांच्या व्यतिरिक्त समितीमध्ये असलेले जे 6 लोक आहेत त्यांचं मत काय आहे? तर ते म्हणतात की आम्ही बौद्धिझमच्या व्यतिरिक्त कोणत्याही चालीरीती वापरत नाही. त्यानंतर ते म्हणतात की इथे जे आंदोलन करणारे आहे हे सगळे बाहेरचे आहेत. म्हणजे आता कुठून आले? पाकिस्तानातून आले. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की हे आंदोलन करणारे बाहेरचे आहेत. त्यानंतर त्यांचं आणखी एक मत आहे की आता बिहारमध्ये इलेक्शन आहे, ते इलेक्शनच्या वेळेवर हे दबाव गट म्हणून, हे दबाव तंत्र म्हणून वापरल्या जात आहे. मित्र हो, म्हणजे बोलणारे काय दिशाभूल करतात आपल्याकडे ह्याही गोष्टीकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. त्यांचं म्हणणं आहे की आमची जे कमिटी आहे अशी कमिटी एक भारतभर एक उदाहरण बनेल. कशाकरिता? की सर्व धर्म समभाव करिता एक उदाहरण बनेल. म्हणजे बुद्धिस्ट लोकांना यांनी अनेक आपल्या कमिट्यांमध्येच घेतला आहे. जसं काही म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे की असा तो प्रकार सुरू आहे. मित्रो, यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय आणखी एक आहे, सर्वात मोठा. या आंदोलनामुळे आपल्याला सकारात्मक गोष्टी कोणत्या मिळाल्या? त्या सकारात्मक गोष्टी अशा आहेत की हे आंदोलन देशव्यापी स्तरावर जाऊन पोहोचलं. त्यामध्ये काय झालं की जो बौद्ध समुदाय आहे तो समुदाय एकजूट झाला, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तो समुदाय जागरूक झाला. आणि त्यानंतर मग दुसरी कोणत्या गोष्टी झाल्या? धार्मिक, सामाजिक व राजकीय हक्काबाबत वादविवाद सुरू झाले. की जर समजा आपला धार्मिक जो हक्क आहे तो जर असा दाबला जातो तर या गोष्टीविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण झाली. कशाविषयी? तर धार्मिक, सामाजिक व राजकीय हक्काबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण होत आहे. त्यानंतर सोशल मीडिया जो आहे व ऑनलाईन सोशल मीडियाद्वारे प्रचार झाला, पण त्यामध्ये ऑनलाईन याचिका दायर करण्यात आल्या अनेक. आणि ऑनलाईन या गोष्टीमुळे काय झालं की सोशल मीडियामुळे आंदोलनामध्ये लोक मोठ्या संख्येने, अपाट संख्येने जुळत गेले. त्यानंतर एक सर्वात महत्वाचा जो सकारात्मक गोष्ट मिळाली आपल्याला तर ती की आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा पाठिंबा मिळाला. आणि तो एवढा मोठा पाठिंबा मिळाला की आजपर्यंत महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांना ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्ती झाली ते महाबोधी, महाविहार मुक्त करण्यासाठी आजपर्यंत जेवढे आंदोलन झाले त्यामध्ये जेवढे लोक जुडले नव्हते त्याच्यापेक्षाही मोठ्या स्तरावर जास्त संख्येने लोक इथं जुडले. हे एक सकारात्मक गोष्ट. ह्या आपल्याला 4-5 सकारात्मक गोष्टी या आंदोलनामधून मिळालेल्या आहेत. आपलं आंदोलन चौकटीमध्ये येते की संविधानाच्या कायद्याच्या बाहेर येते. म्हणजे कायदा बाह्य गोष्ट आहे की कायद्या मधली गोष्ट आहे? तर मित्र हो, 1949च्या काळामध्ये बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी कलम 25 आणि 26 लिहिले. त्यामध्ये सत्सद विवेक बुद्धीने तुम्ही आपल्या धम्माचं प्रसार करू शकता. म्हणजे सत्सद विवेक बुद्धी म्हणजे दुसऱ्याला काही नाही म्हणायचे, आपल्याला दुसऱ्याला टीका टिप्पणी काही करायचे नाही. आपल्या धम्माच्या काय वैशिष्ट्य आहे किंवा काय करता येईल ह्या गोष्टीचा प्रसार करू शकता. आणि त्याच्यासोबतच तुम्ही तुमचे जे धार्मिक स्थळ आहेत, बौद्ध गया असो किंवा आणखी अनेक धार्मिक स्थळ आहेत, तर तुमचे जे धार्मिक स्थळ आहे त्या धार्मिक स्थळाचं तुम्ही संगोपन करू शकता. त्या धार्मिक स्थळाचं तुम्ही मॅनेजमेंट करू शकता. म्हणजे
तुमच्याकडे त्या धार्मिक स्थळाचं, ज्या धार्मिक स्थळ तुमचे आहे तेथे तुम्हीच लोक राहू शकता असं संविधान म्हणते. आणि म्हणून संविधानामध्ये लिहिलेल्या अटी शर्तीनुसार किंवा कलम 25 आणि 26 नुसार आपणच त्या कमिटीमध्ये, व्यवस्थापन कमिटीमध्ये आपणच असायला पाहिजे. हे गोष्ट सिद्ध होते, हे गोष्ट संविधान म्हणते, हे गोष्ट कायदा म्हणते. आणि म्हणून आमचं, माझ्या YouTube चॅनलचं आणि सर्वच समर्पक, सर्वच आंदोलनामध्ये सामील लोकांचं, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सामील लोकांचं या गोष्टीची मागणी आहे की महाबोधी महाविहार हे मुक्त करण्यात यावं. तिथे जो BTMC ऍक्ट जो आहे तो निरस्त करण्यात यावा आणि त्याचं पूर्ण व्यवस्थापन हे बुद्धिस्ट लोकांकडे देण्यात यावं. ही माझी आणि माझ्या YouTube चॅनलची मागणी आहे. आपण सर्वांनी याकरिता जुळलेलं राहावं आणि आंदोलनाला मोठ्या प्रमाणात असंच सपोर्ट करावा अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. आपण YouTube चॅनलवर सर्वच नवीन आहात म्हणून तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही सबस्क्राईब करावं आणि मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या या व्हिडिओला शेअर करावं. त्यामुळे अनेकांपर्यंत याबाबतची माहिती जाईल. धन्यवाद.